विष्णू सखाराम खांडेकर हे प्रसिद्ध मराठी कथा कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते। त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898ला सांगली या ठिकाणी झाला। त्यांचं शिक्षण सांगली आणि पुणे इथं इंटर आर्ट्सपर्यंत झालं। खांडेकरांचं लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागलं। त्यांनी कुमार या टोपण नावाने कविता आणि आदर्श या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले। घर कुणाचं ही त्यांची पहिली लोककथा 1923 मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली। नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह, हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी, वायुलहरी हा त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह। खांडेकरांचं लेखन बहुविध स्वरूपाचं असून त्यात 15 कादंबऱ्या, 31 लघुकथा संग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, 6 रूपक कथा संग्रह, 1 नाटक याशिवाय काही चरित्रात्मक, समीक्षात्मक ग्रंथ आणि संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो। ययाती या कादंबरीला साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला। अशा या प्रसिद्ध साहित्यिकाचं 2 सप्टेंबर 1976ला निधन झालं।